मराठी हा विषय किती गुणांसाठी आहे किंवा मराठी व्याकरण हे आपल्याला किती गुणांसाठी आहे, आपल्याला हा विषय का ठेवलेला आहे याची एक उत्सुकता असते. म्हणजे एखादा घटक समजण्यापेक्षा त्याची आपण जास्तीत जास्त उत्सुक असतो. म्हणजे प्रवासाला निघताना काय चाललेलं असतं, निश्चित अशा ठिकाणी पोहोचण्यापर्यंत जे मधले जे सगळे विचार असतात, आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित बस मिळेल का, आपण त्याच बसमध्ये चढू का, किंवा त्याच बसमधनं योग्य ठिकाणी उतरू का, किंवा आपण इच्छित ठिकाणी वेळेवर जाऊ का, हेच विचार आपल्याला सतत असं म्हणजे कोलाहल माजवत असतात. आणि प्रत्यक्ष ठिकाणापर्यंत आपण त्यानंतर पोहोचतो. तसंच कुठल्याही गोष्टीमध्ये, मग तुम्ही पोलीस भरती करत असाल किंवा मग यामध्ये तुम्हाला आता उत्सुकता असणार आहे की जे नवीन विद्यार्थी आहे तुम्हाला वाटत असेल की काय उत्सुकता काय आहे, एवढं मराठी व्याकरण काय आहे किंवा मराठी विषय कशासाठी ठेवलेला आहे, आणि हे आपण आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते, कारण आज तुमच्यासारख्या अशा म्हणजे इच्छुक मनापासून या क्षेत्राकडे, पोलीस असेल, आर्मी असेल, या क्षेत्राकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप कमी असते किंवा असे मनापासून येणारे विद्यार्थी खूप कमी असतात. पण मित्रांनो, खरंच आज तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची किंवा तुमच्यासारख्या भावी पिढीची खूप आवश्यकता आहे. आज आपल्या देशाला तुमच्यासारखे नवजवान, तुमच्यासारखे नवयुवती आवश्यक आहे. कारण आज देशाचं संरक्षण क्षेत्र आणि अंतर्गत शांतता सुव्यवस्था क्षेत्र हे तुमच्या हातामध्ये देऊन संपूर्ण शासन असेल किंवा जनता असेल ही तुमच्यावर निर्धास्त झालेली असते. आणि म्हणून तुमचं पहिल्यांदा खूप मनापासून स्वागत, खूप मनापासून तुमचं मी कौतुक करते की तुम्ही सर्वजण या क्षेत्राकडे येण्यासाठी उत्सुक आहात. आणि ज्या जोमाने तुम्ही इच्छुक आहात किंवा ज्या मनापासून तुम्ही जे येण्यासाठी इथे प्रयत्न करत आहात, त्याच जोमाने आपण प्रयत्न करू. आपण आता जी सगळ्यात मोठी पोलीस भरती लागलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. आणि आता जरी लॉकडाऊन असेल तरी आपले हे ऑनलाईन लेक्चर्स वगैरे चाललेले आहेत. या लेक्चर्सच्या माध्यमातून आपण म्हणजे विविध संकल्पना, विविध कल्पना, एक अडचणींवर मात करत करत आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे. आणि हे ध्येय गाठण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत मनापासून आमच्या सिग्मा अकॅडमीतर्फे खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि तुमचं यश तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त हो ही खूप मनापासून सदिच्छा. आता आपण जो मुख्य विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण. व्याकरण हा घटक आपल्याला 25 गुणांसाठी पोलीस भरतीला आहे. आणि या 25 गुणांमध्ये आपण आतापर्यंत तुम्ही 12वी पर्यंत मराठी हा विषय आपली मातृभाषा म्हणून अभ्यासलेला आहात. त्याच्यामध्ये गद्य आहे, पद्य आहे, प्राचीन वाङ्मय आहे, संत कविता आल्या, पंत कविता आल्या, शाहिरी काव्य आलं, त्याच्यानंतर लीळाचरित्र म्हणजे लीळाचरित्र आलं, त्याच्यानंतर मध्ययुगीन कालखंड आला, ऐतिहासिक कालखंड आला, आधुनिक कालखंड आला, कवी अनिलांचा मुक्तछंद आला. हे सगळं घेऊन आपली मराठी भाषा काय झाली सांगा, व्यापक झाली. आणि आपण साहित्याच्या माध्यमातून ही भाषा अभ्यासत गेलेलो आहोत. विविध साहित्य आणि त्या साहित्याची ओळख तुम्हाला अगदी पहिलीपासून कसं असतं, अगदी बोलायला शिकतो, ऐकायला शिकतो, वाचायला शिकतो, पण 8वी नंतर तुम्हाला या विषयाची खरी ओळख व्हायला सुरुवात होते. आणि तशीच ओळख तुम्ही साहित्याच्या माध्यमातून घेत 12वी पर्यंत हे जे आता जो बेस आहे आपला पोलीस भरती मराठी व्याकरण, ते 8वी ते 12वी या अभ्यासक्रमावर. आणि तो अभ्यासक्रम म्हणण्यापेक्षा ह्याच्यामधलं सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट आवश्यक आहे ते म्हणजे आपण आतापर्यंत जे साहित्यिक पाहिलेले आहेत, मग त्यामध्ये कवी आले, त्याच्यानंतर लेखक आले, त्याच्यानंतर प्रथितयश जे असे नाटककार आले, कादंबरीकार आले, या सगळ्यांची नावं असतील, त्यांची टोपण नावं असतील, त्यांची एखादी गाजलेली साहित्यकृती असेल, या साहित्यकृतीवर आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जातात. हा मुद्दा मी सुरुवातीलाच का क्लिअर करते, तर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आम्हाला मराठी व्याकरणामध्ये काय प्रश्न असतील, तर पहिला मुद्दा हा असतो, आपल्याला आपले मराठीचे साहित्यिक माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला त्यांच्या साहित्य कृतींची ओळख असणं आवश्यक आहे. त्यांच्या साहित्य कृतींना कुठले पुरस्कार मिळालेले आहेत का, ते सगळं माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर टोपण नावाने त्यांनी कोणती साहित्य
त्यांची अजरामर झालेली आहे का, ही त्यांची टोपण नावं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला याच्यावर पोलीस भरतीमध्ये एका दुसरा प्रश्न हा विचारला जातोच. त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा सगळ्यात जे महत्वाचं जे वाङ्मय आहे ते म्हणजे संत वाङ्मय. या संत वाङ्मयावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग त्यामध्ये ज्या वारकरी संप्रदायाचा पाया कोणी घातला, त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाचे जी म्हणजे संत ज्ञानेश्वर. आता तुम्हाला उत्तर माहिती असेल कारण आपण सगळे महाराष्ट्रामध्ये आणि संत परंपरा किंवा वारकरी परंपरा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. कानावर पडलेले आजी आजोबांकडून असतील, आई बाबांकडून असतील, जी ओळख आहे संतांची त्याच्यामुळे आपल्याला थोडीफार याची माहिती असते आणि आपण साहित्यातून पण ते अभ्यासलेलं असतं. आता वारकरी संप्रदाय पाया कोणी घातला, संत ज्ञानेश्वर. खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. प्रश्न विचारला असा जातो पोलीस भरतीला की वारकरी संप्रदायाचा पाया कोणी घातला. खाली पर्याय दिले जातात, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास. पाया घातलेला म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आन्सर अचूक निवडायचा आहे आणि ते आन्सर असतं संत ज्ञानेश्वर. पाया ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला आहे वारकरी संप्रदायाचा. अजून याच्यावर संत साहित्यावर काय प्रश्न विचारला जातो, पसायदानाच्या 2 ओळी दिल्या जातात. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे. हे जे पसायदान आहे त्याच्या मधल्या ओळी दिल्या जातात आणि विचारलं जातं हे पसायदान कोणी लिहिलेलं आहे. आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. कॉमन प्रश्न असतात. म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत जे हे आजचा लेक्चर अटेंड करत आहेत त्यांना हे सगळ्यात महत्वाचं आहे की पसायदानाची रचना कोणी केली, तर कोणी केली, संत ज्ञानेश्वर. खाली 4 संत पर्याय दिलेले असतात. आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमचं सगळ्यात महत्वाचं जे लक्ष आहे म्हणजे तुमचं अवधान जे आहे ते संपूर्णपणे प्रश्नाकडे असलं पाहिजे. प्रश्न एकदा वाचल्यानंतर तुम्ही तो मनात फिट केलात की आपल्या उत्तर नजरेसमोरच आलं पाहिजे कारण ती आपली भाषा आहे. आपल्याला अगदी बालपणापासून हे सगळं घरामध्ये झालेलं आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी आपण पसायदान म्हणालेला आहात. मग त्याची ओळख आपल्याला संत ज्ञानेश्वर हे असलेच पाहिजे. त्याच्यानंतर समर्थ रामदास. खाली दिलं जातं दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला आणि खाली पर्याय दिले जातात. प्रश्न असा विचारला जातो आणि पर्याय असतात समर्थ रामदास, हेच संत नामदेव, संत तुकाराम, संत कान्होपात्रा अशी संतांची नावं दिली जातात. आता दासबोध म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर नावच येतो संत रामदास हा पर्याय. आणि असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. फक्त आपलं लक्ष त्या प्रश्नाकडे आणि ते संत साहित्य आपल्याला ओळखीचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर जो लीळाचरित्र हा ग्रंथ आहे किंवा जे म्हाईंभट असतील, चक्रधर स्वामी असतील, हा यांचा पंथ कोणता, कोणत्या पंथाचे, कारण आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक पंथ आहेत. संत आहे, चक्रधर स्वामींचा एक पंथ आहे, त्याच्यानंतर आपलं शाहिरी आहे, असे जे पंथ आहे. मग त्यांचा पवित्र ग्रंथ कोणता हे आपल्याला सगळं माहिती आहे कारण 12वी मध्ये विराज 11वी 12वी 8वी पासून आपल्याला हे सगळे पाठाभ्यास सुरू होतात आणि त्याच्यावर आपण मग अभ्यास करतो की हा पंथ कोणता, महानुभाव पंथ. या पंथाचे आद्य प्रवर्तक कोण, मग ते चक्रधर स्वामी आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यावर प्रश्न काय विचारला जातो अजून की या पंथाच्या ज्या कवयित्री आहेत किंवा महानुभाव पंथाच्या किंवा आद्य कवयित्री म्हणून कोणाची ओळख आहे, तर याच महानुभाव पंथाच्या ज्या कवयित्री आहेत महदंबा, ह्या त्याच्या काय आहेत सांगा, आद्य कवयित्री आहे. मग अजून काय याच्यावर प्रश्न विचारला जातो, महदंबा यांचं कोणतं काव्य मराठीमध्ये प्रसिद्ध आहे, तर त्याचं उत्तर असतं, खाली पर्याय दिलेले असतात, तर त्यांचं उत्तर आहे धवळे. धवळे हा काव्यसंग्रह महदंबा यांचा प्रसिद्ध आहे. आणि हे आपल्याला सगळं अगदी 8वी पासून 12वी पर्यंत झालेलं आहे. तुम्ही अगदी जर मनापासून तुमच्या मॅडम किंवा सर जर तुम्हाला मराठी भाषेचा अभ्यास शिकवत असते, साहित्य शिकवत, ते पाठ शिकवताना तुम्ही मनापासून त्याच्यामध्ये जर एकाग्र झालेला असाल तर तुमच्या ते आत्ता लक्षात येतं. कारण मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण केलेला आतापर्यंतचा अभ्यास असेल किंवा आपण केलेली आतापर्यंतची तयारी असेल किंवा मनापासून जर आपण एखादी गोष्ट केलेली असो तर ती कधीच वाया जात नाही. आपल्याला ती फक्त काय एकदा त्याची पुन्हा रिपीट झालं, एकदा उजळणी झाली की आपल्या
भाबर लक्षात यायला लागतं. म्हणून आता मराठी हा विषय काय करायचं, काय प्रश्न असतील, 25 गुणांसाठी विषय असं म्हणून घाबरून जायचं नाही. हे साहित्यावरचे प्रश्न अशा प्रकारे आपल्याला विचारले जातात. आता त्याच्यानंतर खानदेशामध्ये म्हणजे आपल्याला आपल्या बोलीभाषा माहिती असल्या पाहिजे. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा असं काय आहे सांगा. एक भाषेचे वेगवेगळे गट केले जातात. आता प्रमाण भाषा आपण जी शुद्ध स्वरूपामध्ये बोलतो ती मराठी आपली भाषा, आणि बोलीभाषा म्हणजे काही जण कोकणी बोलतात, मालवणी बोलतात, अहिराणी बोलतात, वऱ्हाडी बोलतात, खानदेशी बोलतात. ह्या काय झाल्या सांगा, या मराठीच्या बोलीभाषा झाल्या. आता आपण मालवणी बोलतो, ही आपल्या मराठीची बोलीभाषा झाली. त्याचप्रमाणे मग आता खानदेशामध्ये कोणत्या कवयित्री प्रसिद्ध होऊन गेलेल्या आहेत. आपल्याला 8वी 9वीला कविता आहेत किंवा आपण अभ्यास केलेली त्यांच्या कविता ओवी रूपाने त्यांचं काव्य प्रसिद्ध आहे. त्या म्हणजे अरे खोप्यामध्ये खोपा, सुकरणीचा चांगला प्रसिद्ध काव्य आहे. किंवा जसं तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, त्याच्यानंतर अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, अशा बऱ्याच किंवा अत्यंत अशा शब्दातील ज्या कविता आहेत त्या खानदेशी बोलीतील कविता. खाली तुम्हाला उत्तरं दिली जातात. बहिणाबाई चौधरी, बहिणाबाई, अजून मुक्ताबाई, जनाबाई असं. पण लक्षात ठेवायचं खानदेशी बोलीभाषेमध्ये ज्या कवयित्रींनी काव्यरचना केलेली आहे अगदी निरक्षर निपड म्हणजे ज्यांनी शाळेचं तोंड देखील पाहिलं नाही परंतु जीवनाचा अभ्यास ज्यांचा सखोल होता अशा या बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी दोन पर्याय कायम लक्षात ठेवायचं. काही कुठलाही विषय असू दे तुम्हाला दोन पर्याय कन्फ्यूज करणारे असतात आणि दोन पर्याय आपल्याला माहिती असतात. म्हणजे एका प्रश्नाचे जे 4 खाली आन्सर दिलेले असतात ते दोन पर्याय या प्रश्नाला लागू नाहीत हे माहिती असतात आणि दोन पर्याय आपल्याला काय सुचवत असतात म्हणजे आपलं कन्फ्युजन करत असतात. आता इथे हाच प्रश्न आता मी तुम्हाला सांगितलेला आहे. खानदेशी बोलीमधील प्रसिद्ध म्हणजे कवयित्री कोण. पर्याय 2 इथे दिलेले आहेत, बहिणाबाई चौधरी आणि बहिणाबाई. आणि पुढचे 2 पर्याय कुठलेही दिलेले असे तुम्हाला माहिती आहेत ते नाहीच आहेत पर्याय. मग इथे खानदेशी बोलीतील पर्याय काय लिहायचा आहे, बहिणाबाई चौधरी. दुसरा पर्याय असतो बहिणाबाई, तो लिहायचा नाही. का लिहायचा नाही म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात आणि तुम्हाला कन्फ्यूज कसं केलं जातं ते बघा. कारण बहिणाबाई ह्या नुसत्या संत साहित्यिक आहेत, संत कवयित्री आहेत नुसत्या बहिणाबाई, आणि बहिणाबाई चौधरी ह्या खानदेशी कवयित्री आहेत. असे प्रश्न विचारून तुम्हाला काय केलं जातं सांगा, कन्फ्यूज केलं जातं. पोलीस भरतीमध्ये तुम्ही म्हणत असाल पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न का, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपल्या महाराष्ट्राची आपल्याला थोडीफार साहित्याची काय असली पाहिजे, ओळख असली पाहिजे. तुमचा भाषेचा अभ्यास आहे का, तुमचा साहित्याचा अभ्यास आहे का, तुम्ही म्हणजे यावरून तुम्ही लोकांशी संवाद कसा साधू शकता, लोकांशी तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेऊ शकता का. कारण ज्या क्षेत्रामध्ये आपण जाणार त्या क्षेत्रामध्ये हे सगळं आवश्यक आहे. एखादी व्यक्ती तुमच्याजवळ तक्रार घेऊन आल्यानंतर तुम्ही जर तिचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसाल, त्याचं जर निरसन करू शकत नसाल तर काय होतं सांगा, तुमच्या त्या पोस्टचा काही उपयोग नाही समाजासाठी. मग त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. तुमची भाषा मजबूत आहे का, तुम्हाला व्याकरणामध्ये म्हणजे पाणीनी करून सोडायचं नाही आहे तर तुम्ही चांगलं बोलू शकता का, समोरच्याशी चांगला संवाद साधू शकता का, याच्यासाठी हा अभ्यास. थोडंसं बेस तुमचा भाषेचा चांगला आहे का, निदान तक्रार तरी तुम्हाला लिहून देता आली पाहिजे ना, तेवढी तरी आपली भाषा व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजे हे जे 100 गुणाचा पेपर असतो आणि त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी, GS हे विषय असतात, आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे. थोडक्यात तुमचं टॅलेंट एवढं आहे का, तुम्ही एखादा गुन्हेगार शोधू शकता का, हे टॅलेंट तुमचं तपासून पाहिलं जातं. आणि म्हणून तुम्हाला कन्फ्यूज करणारे प्रश्न म्हणजे तुम्ही कोणत्याही इथे प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करणारे विचारले जातात. त्याच अर्थी विचार काय असतो तर तुम्ही भविष्यामध्ये जर कन्फ्यूज झालात, निर्णय घेताना कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही. मग तुमची ती निर्णय क्षमता अचूक असण्यासाठी तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून तुमची चाळणी करून तुम्हाला पुढे घेतलं जातं आणि त्याच्यासाठी हे कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात. जर तुम्ही इथे परीक्षेमध्ये कन्फ्यूज झाला नाही तर भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना तुम्ही कधीच कन्फ्यूज होणार नाही. कारण तुम्ही काय करणार, एकाग्रतेने निर्णय घेणार. हा एकमेव उद्देश असतो. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका आम्हाला हे प्रश्न का, पोलीस भरतीला हे कशासाठी आहे, हे याच्यासाठी आहे.
कारण निर्णय हा बुद्धीने घ्यावा लागतो, निर्णय हा शांत मनाने घ्यावा लागतो, निर्णय हा एकाग्रतेने घ्यावा लागतो, निर्णय हा अनुभवाने घ्यावा लागतो आणि त्यासाठी तुमची जी बौद्धिक क्षमता आहे ती तपासून पाहण्यासाठी तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात। आता त्याच्यानंतर आपण पुढे म्हणजे ही सगळी भाषेची आता अजून प्रश्न याच्यावर म्हणजे आता पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आहेत। आपण आता बरेच कवी पाहिलेले आहे, आतापर्यंतचे प्रथितयश कवी पाहिलेला आहात तुम्ही, त्यांचं काव्य अभ्यासलेलं आहात। केशवसूत आहेत, बालकवी आहेत, कुसुमाग्रज आहेत, त्याच्यानंतर गोविंदाग्रज आहेत, ही त्यांची टोपण नावं झाली। मग आता गोविंदाग्रज या टोपण नावाने मराठीमध्ये काव्यलेखन कोणी केले असा प्रश्न विचारला जातो आणि खाली तुम्हाला पर्याय दिले जातात की वेगवेगळ्या कवींची नावं असतात, खाली दिलेली असतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे, त्याच्यानंतर राम गणेश गडकरी, असे 4 पर्याय दिले जातात। काही त्याच्यामध्ये 2 लेखकांची नावं असतात, 2 कवींची असतात, पण आपल्याला अचूक माहिती असणं आवश्यक आहे गोविंदाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन कोणी केलेलं आहे। मग तिथे माहिती असलं पाहिजे राम गणेश गडकरी। त्याच्या अनुषंगाने विचारला गेलेला पोलीस भरतीला प्रश्न आहे, हे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव त्यांनी जे काव्यलेखन केलंय ते गोविंदाग्रज आणि प्रश्न विचारला संगीत एकच प्याला। ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये जे व्यसनावरती म्हणजे दारू व्यसनावर ज्यांनी प्रचंड जागृती केली ते राम गणेश गडकरी आणि त्यांनी त्यांचं ते नाटक त्यावेळी तुफान गाजलं, लोकांनी ते उचलून धरलं, अशी त्यांची साहित्यकृती होती ते एकच प्याला। या नाटकाचे नाटककार कोण आणि खाली नावं दिली जातात लेखकांची, राम गणेश गडकरी, अजून कोणाकोणाची नावं 3 लेखकांची दिली जातात। आपल्याला अचूक माहिती असलं पाहिजे राम गणेश गडकरी। म्हणजे साहित्याच्या अनुषंगाने आपल्याला असे प्रश्न विचारले जातात। आता आपल्या मराठी साहित्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा पोलीस भरतीला हा प्रश्न पडलेला आहे, कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यामध्ये कुणाला मिळाला? खाली तुम्हाला नावं दिली जातात, ययाती, त्याच्यानंतर अजून 3 कादंबऱ्यांच्या नावं दिली जातात। आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्या मराठीमध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळालेला आहे? ययातीला। मग त्या अनुषंगाने अजून काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील, आपली बुद्धी आता चालायला लागली पाहिजे, कारण आपण आता स्पर्धेला उतरत आहोत। आपण एका नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपलं काय होणार आहे? पदार्पण होणार आहे। मग हा प्रश्न विचारल्यानंतर त्या अनुषंगाने अजून काय विचारतील? मग ययातीला पहिला ज्ञानपीठ मिळाला, मग ययाती कादंबरीचं लेखन कोणी केलं? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग आपल्याला उत्तर माहिती पाहिजे, वि स खांडेकर। मग काय विचारतील? वि स खांडेकरांचं जन्मगाव कुठलं? माहिती असलं पाहिजे आपल्याला। सावंतवाडीमध्ये हे सगळं म्हणजे अनुषंगाने एखाद्या प्रश्नाला अनुषंगाने कोणकोणते प्रश्न विचारले जातील किंवा वि स खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला केव्हा ज्ञानपीठ मिळाला, हे प्रश्न आपल्या मनामध्ये असे भराभर प्रश्न निर्माण झाले पाहिजे। म्हणजे एक ययाती ही कादंबरी आपल्या नजरेसमोर आल्यानंतर त्या कादंबरीचं लेखन कोणी केलं, त्याच्यानंतर मग त्या लेखकाचं नाव समजल्यानंतर त्यांचं जन्मगाव विचारतील, त्या अनुषंगाने अजून वि स खांडेकरांच्या कोणत्या साहित्यकृती प्रसिद्ध आहेत ते विचारतील, त्याच्यानंतर त्यांच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा मिळाला हे विचारतील। आपल्या मराठी साहित्यातील ही पहिली साहित्यकृती आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। हा अभ्यास आपण चोखंदळ व्हायचा, कारण ही स्पर्धा आहे, तुम्हाला कोणता प्रश्न विचारतील आणि आपल्याला कोणत्या प्रश्नाला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही। आपण काय करायचं, हा बेस आहे, एक प्रश्न मिळाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने अजून असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर केशवसूत। आता हे काव्य केशवसूत हे म्हणजे टोपण नाव आहे, मग त्यांचं मूळ नाव का असं विचारलं आपल्याला माहिती फिटच असलं पाहिजे डोक्यामध्ये आपल्या, कारण हे आपल्याला 8वी ते 12वी मध्ये झालेलं आहे, पाठांतर करून उपयोग नाही। केशवसूत कृष्णाजी केशव दामले। मग त्यांची गाजलेली काव्यकृती कोणती, त्यांचा जन्म कधी झाला, त्यांना साहित्यामध्ये कोणते पुरस्कार मिळालेले आहेत का,
त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने कोणता पुरस्कार जाहीर केलेला आहे का, हा अभ्यास. कारण आपल्याजवळ आता सगळ्यांजवळ असे चांगले मोबाईल्स आहेत, ज्या मोबाईल्सचाच आपल्याला आपल्या हितासाठी आपल्या यशासाठी वापर करायचा आहे. एक आज कवी मिळत आहेत ना, केशवसूत कृष्णाजी केशव दामले, सगळी माहिती नेटवर सर्च करून आपल्याला आज बसल्या जागी मिळते. म्हणजे या मोबाईल्सचा किंवा या अत्याधुनिक जी प्रणाली आहे, तंत्र प्रणाली आहे, तिचा वापर आपण आपल्या यशासाठी करायचा आहे. तुम्ही सर्च करता, एका सेकंदामध्ये या कृष्णाजी केशव दामले यांची सगळी माहिती आपल्या नजरेसमोर येते. आपण बराबर IMP टिपणं काय करायचे आहे, आपल्या वहीमध्ये नोंदवायची आहे. मग कृष्णाजी केशव दामले त्यांचं टोपण नाव, त्यांची साहित्यकृती, शासनाने त्यांना कुठले पुरस्कार दिलेले आहेत का, त्याच्यानंतर त्यांना अजून साहित्य म्हणजे काव्याव्यतिरिक्त त्यांनी कुठल्या साहित्यामध्ये अजून लेखन केलेलं आहे का, हे जे IMP जे सगळं दिलेलं असेल त्याचे बराबर एक असं म्हणजे फक्त नोट्स म्हणजे निबंध वजा लेखन नाही, पॉइंट टू पॉइंट लिहायचं. आणि ज्यावेळी असा तुम्ही अभ्यास कराल, आपल्या साहित्याचा हा अभ्यास काय होऊन जातो, तयार होऊन जातो. हा झाला काय सांगा, हा साहित्यातील लेखक, हे जे मराठी साहित्य ज्याने समृद्ध केलेलं आहे, ज्याने या मराठी साहित्याला काय केलेले आहे, एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे, त्या उंचीवर नेताना ज्यांनी आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून हे मराठी साहित्य एका विशिष्ट उंचीपर्यंत नेऊन पोहोचवलं, त्यांच्यावर एखाद दुसरा प्रश्न ह्या 25 गुणांमध्ये विचारलाच जातो. मग संतांवर असेल, हे जे सगळे साहित्यिक आहेत, कवी आहेत, त्यांच्यावर असेल. त्याच्यानंतर आपले जे आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहेत, आपल्या मराठीमध्ये वेगवेगळे म्हणजे हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे पंथ आहेत, वारकरी पंथ आहेत. त्याच्यानंतर मगाशी म्हणजे सांगितल्याप्रमाणे महानुभाव पंथ आहे, या दत्तपंथ आहे, ह्याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर म्हणजे ह्या साहित्याचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. त्याच्यानंतर काय विचारलं जातं सांगा, काव्यावरती शाहिरी काव्य आहे, मग शाहीर म्हणून कोण, त्याच्यानंतर पोवाडा आहे, त्याच्यानंतर तुमचं शाहिरी काव्य झालं, पोवाडा झालं, अभंग झाले, हे सगळे काय झाले सांगा, साहित्याचे वेगवेगळे प्रकार झाले. आणि हे अभ्यासताना आपल्याला ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर शाहीर, प्रसिद्ध शाहीर कोण, राम जोशींसारखे शाहीर होऊन गेलेले आहेत. खाली प्रश्न दिला, आपल्याला शाहीर माहिती असणं आवश्यक आहे. मग आता तुम्ही काय करताय, शाहीर कोण होऊन गेलेले आहे, त्यांचं कोणतं शाहिरी काव्य प्रसिद्ध आहे, हे आपल्याला काय असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. पोवाडा सगळ्यात जुना जो मराठी साहित्यामध्ये गाजलेला पोवाडा आहे, तो कोणाचा पोवाडा आहे, प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे. खाली पर्याय दिले जातात, अगिनदासाचा पोवाडा, अजून कोणाकोणाचे पोवाडे. तर सगळ्यात जुना जो गाजलेला पोवाडा आहे तो अगिनदासाचा पोवाडा म्हणून मराठीमध्ये त्याची ओळख आहे. त्याच्यानंतर बखर गद्यावर एखादा प्रश्न विचारला जातो, म्हणजे ऐतिहासिक कालखंडाचं जसं शाहिरी वर्णनातून ऐतिहासिक कालखंड जसा समोर उभा केला जातो, तसंच बखर गद्य देखील आपल्याला इतिहासामध्ये घडलेल्या घटना त्या बखरीच्या रूपाने काय केल्या जातात, आपल्या समोर ठेवल्या जातात. मग बखर गद्यावर काय प्रश्न विचारला जातो, सगळ्यात जुनी बखर कोणती, मग त्याचे लेखक कोण होते. त्याच्यानंतर या बखर गद्याच्या माध्यमातून इतिहासामध्ये अजून म्हणजे कोणती वर्णनं आढळतात असे प्रश्न विचारले जातात. आणि हा काय केला जातो, म्हणजे एकदम कठीण कोणतीही गोष्ट विचारली जात नाही. अगदी आपल्याला कसं असतं, हे जे तुम्ही आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यावरच तुम्हाला या साहित्यावर काय केले जातात सांगा, प्रश्न विचारले जातात. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, एक कवी अभ्यासताना, एक संत साहित्यिक अभ्यासताना किंवा काही एक शाहिरी म्हणजे मुख्य शाहीर अभ्यासताना, एक बखर गद्य अभ्यासताना त्या अनुषंगाने मला अजून कोणकोणता प्रश्न विचारले जातील किंवा कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही ज्यावेळी मनापासून अभ्यासाला बसाल त्यावेळी तुम्हाला ते बरोबर काय होत जाणार सांगा, क्लिक होत जाणार. मला हा प्रश्न अजून, आणि मग त्याचे आपण काय करायचे, वहीच घ्यायची आणि जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते पॉइंट काय करायचे, वहीमध्ये नोंद करून ठेवायचे. हे काय झालं आपलं स्वयंअध्ययन. जोपर्यंत म्हणजे आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की सगळं लेक्चर्सच्या माध्यमातून आपल्या समोर येईल, असं नाही होऊ शकत. व्यापकता वाढली. आतापर्यंत तुम्ही
विहीर हा तुमचं काय समजत होता सांगा? जग समजत होता. आता नाही, आपण विहिरीतून बाहेर यायचं आहे. आतापर्यंत जे आपण ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण आता व्यापक जगामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे या घटकाला अनुसंगून, या घटकाला लक्षून मला हे प्रश्न विचारले जातील, मला या प्रश्नाची तयारी करावी लागेल, मला हा घटक अभ्यासावा लागेल. आणि अभ्यासाला तुम्हाला काय फार व्यापक अभ्यासायचं नाहीये, निबंध वजा लेखन नाहीच आहे. आपल्याला फक्त अचूक त्याच्यातलं अचूक काय करायचं आहे? आन्सर द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करायचे आहे? ही भाषेची तयारी, भाषेच्या साहित्याची तयारी. आणि ह्या साहित्यिकांवर, साहित्य कृतीवर, त्यांच्या लेखनावर, त्यांचं जन्मगाव असेल, त्यांना मिळालेल्या शासनाचे पुरस्कारांवर, त्यांच्या प्रसिद्ध साहित्य कृतींच्या नावांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि ह्याचा अभ्यास आता तुम्ही म्हणाल काय मॅडम सांगताय हे अभ्यास आता काय असं काय, आम्ही काय करायचं? काही घाबरू नका. आता तुम्ही घरी आहात, मोकळे आहात. 8वी ते 12वी मराठी विषयाचे जे जे तुम्ही आतापर्यंत वाचन केलेले असेल ते आठवा. जवळपास तुमच्या आजूबाजूला 8वी ते 12वी वर्गाचे कोण विद्यार्थी असतील, तुमच्या घरातील तुमचे लहान भाऊ बहीण असतील, त्यांची ती मराठीची जरा पुस्तकं घ्या, त्यातील साहित्यिक बघा, त्यांचे प्रसिद्ध साहित्यकृती बघा, त्यांची टोपण नावं बघा. हा वेळ आपण सदुपयोगी लावायचा आहे. आपल्याला आयुष्यासाठी बघा कोणतीही गोष्ट आपल्याला निरर्थक नाही करत किंवा आपण निराश नाही व्हायचं. आत्ता आपण ठरवायचं आहे, जी आता भावी पोलीस भरती लागलेली आहे ना, मी आत्ता जोमाने अभ्यास करणार आहे, मी उतरणार या भरतीला, मी या भरतीला यशस्वी होणार आणि या वेळेचा मी सदुपयोग करणार आहे. मी काय करणार? 8वी ते 12वी, 8वी 9वी 10वी 11वी 12वी तुम्ही बसताय. कारण कसं आहे, हे आता तुमचं जे वय आहे ना, ते ग्रास्पिंग पॉवर तुमची जास्त आहे, तुम्ही पट्टापट आकलन करू शकता. आणि जे मी आत्ता मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत त्या मुद्द्यांवर जर तुम्ही भराभर पॉईंट टू पॉईंट नोट्स काढला तर तुमचं साहित्यकृती, वाङ्मय आणि हे जे वाङ्मय, ही जी मराठी भाषा आपली उच्च पातळीपर्यंत ज्या ज्या लोकांनी नेऊन ठेवलेली आहे त्या सगळ्या साहित्यिकांवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि आपल्याला ह्याची खूप सुंदर तयारी करायची आहे. आणि मला अगदी मनापासून असं वाटते की तुम्ही खूप मनापासून अभ्यास करा. कारण हा जो आपल्याला वेळ मिळालेला आहे ना, तो खूप तुम्ही सत्कारणी लावायचा आहे आणि तो तुम्ही नक्की लावा. अगदी मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगते, 8वी ते 12वी मराठी साहित्यिक, त्यांची टोपण नावं, गाजलेली साहित्यकृती, त्यांना मिळालेले पुरस्कार याच्या नोट्स प्लीज काढून ठेवा. आणि याच्यावर तुम्हाला एखाद दुसरा प्रश्न विचारला जातोच आणि त्याची ही आपण आता काय करायची आहे? तयारी करायची आहे. ऑल दी बेस्ट.